हॉस्पिटलच्या अद्ययावत ICU आणि ऑपरेशन थिएटरचे शिवराज्याभिषेक दिनी थाटात उद्घाटन। आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज। पैठण श्री निंबार्क हॉस्पिटलच्या वास्तू नूतनीकरणाचा तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या सुसज्ज अतिदक्षता विभाग ICU आणि अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरचा OT भव्य शुभारंभ सोहळा शनिवार दिनांक 6 जून 2026 रोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सकाळी 11 वाजता अत्यंत उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्याला राजस्थान येथील श्री निंबार्क पीठाचे श्री श्रीजी महाराज यांचे पावन आशीर्वाद लाभले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगरचे खासदार माननीय खासदार श्री संदीपानजी पाटील भुमरे साहेब हे होते। तर या अद्ययावत विभागांचे भव्य उद्घाटन पैठणचे आमदार माननीय आमदार श्री विलासबापू पाटील भुमरे आणि श्रद्धा हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर जयंत जोशी यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख उपस्थिती पैठण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माननीय सौ विद्याताई कावसानकर, उपनगराध्यक्ष श्री तुषार पाटील, दूध संघाचे संचालक श्री नंदलाल काळे, माऊली हॉस्पिटलचे डॉक्टर राम लोंढे आणि छत्रपती संभाजीनगर येथील दंडे हॉस्पिटलचे डॉक्टर अजय दंडे हे उपस्थित होते। सर्वच मान्यवरांनी हॉस्पिटलच्या या नवीन उपक्रमाचे कौतुक केले। गेल्या अनेक वर्षांपासून पैठण आणि परिसरातील रुग्णांना गंभीर आजारांवर तात्काळ व उच्च दर्जाच्या उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये धाव घ्यावी लागत असे। यामुळे रुग्णांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात होते। हीच अडचण ओळखून श्री निंबार्क हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुनील गायकवाड आणि डॉक्टर सौ प्रीती गायकवाड यांनी आपल्या वैद्यकीय सेवांचा विस्तार करत शहरातच जागतिक दर्जाच्या सुविधा आणल्या आहेत। हॉस्पिटलमध्ये आता खालील अत्याधुनिक सुविधा 24 तास उपलब्ध असणार आहेत। सुसज्ज अतिदक्षता विभाग ICU, गंभीर रुग्णांवर तातडीने व जीवरक्षक उपचार करण्यासाठी आधुनिक व्हेंटिलेटर व मॉनिटर प्रणाली, अद्ययावत ऑपरेशन थिएटर OT, क्लिष्ट आणि सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित व जंतू संसर्ग विरहित वातावरणात पार पाडण्यासाठी सज्ज, डिजिटल एक्स-रे, अचूक आणि जलद हाडांच्या व इतर अंतर्गत निदानासाठी आधुनिक मशीन, लॅब तपासणी, विशेष रूम, रुग्णांच्या व नातेवाईकांच्या सुविधेसाठी व सुखावह प्रवासासाठी खास AC रूम्सची उपलब्धता, कॅशलेस मेडिक्लेम सुविधा, मध्यमवर्गीय व सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक दिलासा देण्यासाठी नामांकित कंपन्यांची मेडिक्लेम व विमा पॉलिसीची सुविधा उपलब्ध। पैठण शहराच्या वैभवात भर घालणारा हा भव्य प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल उपस्थित सर्व राजकीय, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी संचालक डॉक्टर सुनील गायकवाड व डॉक्टर प्रीती गायकवाड यांचे विशेष कौतुक केले व हॉस्पिटलला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संदीप वीर आणि श्री निंबार्क हॉस्पिटलच्या सर्व कर्मचारी वृंदाने विशेष परिश्रम घेतले। या उद्घाटन सोहळ्याला पैठण शहर व परिसरातील नागरिक, प्रतिष्ठित व्यापारी आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण पाहतायत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज पैठण। नमस्कार, मी डॉक्टर सुनील गायकवाड। आज आपण श्री निंबार्क हॉस्पिटलचा अद्ययावत ICU ऑपरेशन थिएटरचा शुभारंभ सोहळा पार पाडलेला आहे। तर या हॉस्पिटलची सुरुवात 20 वर्षापूर्वी मुंगी येथे सन 2006 साली झाली। मुंगी या छोट्याशा ग्रामीण भागामध्ये आपण सेवा देण्यास सुरुवात केली। त्या ठिकाणी आपण पूर्णपणे मन लावून काम केले, परंतु काही काळानंतर 6 वर्षानंतर असे लक्षात आले की त्या ठिकाणी आपल्याला लॅब वगैरे टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या उपलब्ध नसल्यामुळे मग आपण पैठण शहरामध्ये आपण स्थलांतर केले। पैठणमध्ये आपण 2012 साली नाका रोड येथे एका भाड्याच्या जागेवर आपण एक 10 बेडचे हॉस्पिटल सुरू केले आणि त्या ठिकाणी 6 वर्ष पूर्णपणे सेवा दिल्यानंतर एक स्वतःच्या जागेवर आपलं एक नवीन हॉस्पिटल असावं या संकल्पनेने आपण नवीन कावसाने येथे जागा घेऊन 2018ला आपले एक 20 बेडचे हॉस्पिटल आपण त्यावेळेस सुरू केले।
हे हॉस्पिटल सुरू असताना सर्व गोष्टी समाधानकारक होत्या, परंतु त्याच्यामध्येही काही कमतरता नंतर जाणवावं लागल्या. कारण आता हे स्पर्धेचं युग आहे आणि टेक्निकलचं युग आहे. पण मॉनिटर, व्हेंटिलेटर ह्या ज्या टेक्निकल गोष्टी अद्ययावत आयसीयू आणि अद्ययावत ऑपरेशन थिएटर याची गरज आहे, हे त्याचं मला नंतर भास वाटायला लागला आणि त्या संकल्पनेतून मी नंतर स्वतःला अपडेट करण्याच्या उद्देशाने आज म्हणजेच राज्याभिषेकच्या मुहूर्तावर 6 जून रोजी अद्ययावत आयसीयू आणि ऑपरेशन थिएटरचा शुभारंभ सोहळा माझे गुरुवर्य श्री जयंत जोशी सर आणि आपल्या तालुक्याचे आमदार श्री बापू भुमरे साहेब यांच्या हस्ते पार पडला. उपस्थित ह्या सोहळ्याला जे ग्रामीण भागातील सर्व माझे नातेवाईक, हितचिंतक आणि पेशंट आले, त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज या हॉस्पिटलमध्ये आपण व्हेंटिलेटर सुविधा, तसेच सेंट्रलाइज ऑक्सिजन सुविधा, सर्व जे काही सिरिंज पंप वगैरे, ज्या ठिकाणी पेशंटचं ब्लड प्रेशर वगैरे कमी झाल्यानंतर आवश्यक असलेल्या सर्व मशिनरी आपण आयसीयू मध्ये उपलब्ध केलेला आहे. आणि या ठिकाणी आपण तज्ज्ञ डॉक्टरचा स्टाफ आणि तज्ज्ञ नर्सिंग स्टाफ ही उपलब्ध करून ठेवत आहोत. त्याप्रमाणे आपण मेडिसिनचा आयसीयू आणि सर्जिकलचा आयसीयू हा वेगवेगळा केलेला आहे. आणि सर्जिकलच्या आयसीयू मध्ये, ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन झाल्यानंतर आपण एक 24 तास त्यांना मॉनिटरिंग करावी, की ज्यामुळे त्यांची जे ऑपरेशनचं जे काही झालेलं आहे ते पूर्णपणे व्यवस्थित व्हावं, या उद्देशाने ऑपरेशनचा आयसीयू आपण वेगळा केलेला आहे. आणि ऑपरेशन थिएटर सुद्धा अद्ययावत सर्व सुख सुविधांनी युक्त असे केलेले आहे. आपला 20 वर्षाचा जो प्रवास आहे त्यामध्ये आपण मन लावून पेशंटला पूर्णपणे सेवा दिलेली आहे आणि भविष्यातही आपण माफक दरामध्ये सर्व पैठण आणि पैठण परिसरातील सर्व ग्रामीण भागातील पेशंटला खिशाला परवडेल अशी सेवा आपला उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. त्यामध्ये सर्वांचे सहकार्य मला मिळत आहे, त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो. सध्या आपल्याकडे टोटल 14 रूम आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीच्या त्या रूम आहे, डिलक्स रूम, स्पेशल, सेमी स्पेशल आणि जनरल वार्ड. त्यामुळे ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे ज्या तो रूम घेऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे 2 व्हेंटिलेटर आहेत जे पेशंटला कृत्रिम श्वास पुरवठा करण्याचं काम करू शकतात. आणि डिलक्स रूम, ज्या लोकांना डिलक्स रूमचीही गरज आहे अशाही आपल्याकडे 3 डिलक्स रूम आहे. त्यामुळे आपण ज्याच्या जशी इच्छा आहे त्याप्रमाणे त्याला सेवा देण्याचं पुरेपूर याच्यामुळे आपण प्रयत्न करू शकतो. तसेच आपल्याकडे डिजिटल पोर्टेबल एक्सरे पण आहे, की जो आपल्याला पेशंटच्या बेडजवळ जाऊन आपण कोणत्याही पेशंटचा एक्सरे करू शकतो. आता ह्या ज्या हॉस्पिटलमध्ये आहे तालुक्याच्या लेवलच्या सर्व सुखसुविधा उपलब्ध आहे आणि सर्व पेशंटला त्यांना परवडेल अशा दरामध्ये आपण त्या उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे आणि तो कायम राहील. आणि ईश्वर सेवा, पेशंटची रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य आम्ही अनुसरून कायमस्वरूपी प्रयत्न करत राहू. या संपूर्ण प्रवासामध्ये आईवडील, नातेवाईक आणि माझे गुरुवर्य डॉक्टर जोशी सर आणि मॅडमचे गुरुवर्य डॉक्टर रामलोंढे सर यांचे सहकार्य लाभले. ह्या सर्वांच्या सहकार्यामुळे कदाचित हा आजचा दिवस आम्हाला बघायला मिळतो आहे. आजचा दिवसाचे हे यश कदाचित ह्या सर्वांचेच आहे असं मला वाटते. मी डॉक्टर प्रीती सुनील गायकवाड. आमचं हॉस्पिटल म्हणजे तसं सरांची प्रॅक्टिस 2006 पासून आहे, पण आमचं लग्न 2009 मध्ये झाल्यावर आम्ही मग इकडे पैठणला शिफ्ट झालो. पैठणला आम्ही स्वतःचं हॉस्पिटल 2012 साली तिकडे नाका रोड येथे सुरू केली. त्यानंतर तिथे आम्हाला मग बऱ्याचशा गोष्टींची गरज भासली, जसं की डिफिब्रिलेटर, ECG मशीन, एक्सरे मशीन. एक्सरेसाठी पेशंट पाठवावं लागायचं. मग आम्ही ठरवलं की नवीन नवीन फॅसिलिटीज आणायचं. मग एक्सरे मशीन आणलं, डिफेब आणलं. मग नंतर आम्ही इथे 2017 मध्ये या वास्तूमध्ये म्हणजे स्वतःच्या वास्तूमध्ये प्रवेश केला आणि या हॉस्पिटलची स्थापना झाली. मग त्यानंतर आम्ही मग ECG, डिफेब, एक्सरे मशीन अशा नवीन नवीन गोष्टी आणल्या. त्यानंतर अजून अडचणी वाढल्या. मग ICUची गरज भासायला लागली. मग आता असं ठरवलं की नाही, पेशंटला आता दुसरीकडे पाठवावं लागतंय ते गोष्ट तिथपर्यंत ठीक आहे, पण
तोपर्यंत तरी सेटलमेंट झाली पाहिजे, म्हणजे पुढच्या नेक्स्ट हायर सेंटरला पोहोचेपर्यंत तो पेशंट जगला पाहिजे या हिशोबाने म्हणजे त्याला सेटल करून पाठवावं ह्या दृष्टीने मग आम्ही आता आयसीयूची स्थापना करत आहोत. हा, तसं आता हे झालं मेडिसिनच्या बाबतीमध्ये. आता मी जे पेशंट बघते माझ्याकडे मी आता स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करते, तर माझ्याकडे जास्त करून ANC ची ट्रीटमेंट असते पेशंटची. 9 महिन्याची ट्रीटमेंट मी करते. त्यानंतर इन्फर्टिलिटी हा माझा मेन हे आहे, म्हणजे मेन सब्जेक्ट आहे ज्यावर मी काम करते आतापर्यंत बऱ्याचशा पेशंटला खूप रिझल्ट आलेले आहेत, जसं की मुंगीचे पेशंट, पाटेगावचे पेशंट, ज्यांना म्हणजे बऱ्याच ठिकाणी म्हणजे रिझल्ट मिळाला नव्हता, पण एक देवाची कृपा म्हणा नाहीतर त्यांचं नशीब, पण माझ्या ट्रीटमेंटला त्यांना यश आलं. एक पेशंट होतं, आता नाव नाही सांगणार, पण 11 वर्ष लग्नाला झाली होती. सगळीकडे दाखवून ते पेशंट दमलेलं असताना त्यांना जे टॅबलेट दिल्या आणि म्हटलं एवढ्या घेऊन बघा तुम्ही, म्हणजे त्यांची तयारी नव्हती, पण एवढा शेवटचा उपाय म्हणून त्यांनी घेऊन बघितला. 11 वर्षानंतर त्यांना मुलगी झाली. हे झालं एका पेशंटच्या बाबतीत. दुसरं पेशंट पण आता रिसेंटली 17 वर्ष झाले लग्नाला. 17 वर्षानंतर आता दमून त्यांनी सोडून दिलेला विषय होता तो, पण तरी आपल्याकडे एक चान्स म्हणून घेतला, तर त्यांनाही आता प्रेग्नन्सी टेस्ट त्यांची UPT पॉझिटिव्ह आलेली आहे. आता त्यांनाही 3 महिने कंप्लीट होत आहे, तर अजूनपर्यंत तरी काही अडचण नाहीये. तर मग मला मिळत आहे ना, मग त्यावरच जास्त काम करायचं असा माझा हेतू आहे, असा माझा मानस आहे. आता इथून पुढेही मी जसा चान्स मिळत जाईल, जसं रिसर्च होत जाईल त्या क्षेत्रामध्ये, त्याचं नॉलेज अपडेट करून मी पेशंटला सुविधा देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.